जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत। काळवडीला घटना घडली, लेंडेस्थळामध्ये घटना घडली, आज पुन्हा पिंपरी पेंटामध्ये घटना घडली। कडाळे नावाची एक 45 वर्षाची महिला बाजरीचं राखण करत असताना बिबट्यांनी ओढून उसामध्ये नेलं आणि ठार केलं। घटना अतिशय दुर्दैवी आहे। वन विभाग फक्त बघायची भूमिका घेते। वन विभाग सांगते वरिष्ठांकडून आम्हाला याबाबतची कुठली ऑर्डर मिळत नाही। आज वातावरण गरम झाल्यामुळे तात्पुरतं नरभक्षक बिबट्याला शूट करण्याची ऑर्डर दिलेली असं कळते। आपल्यासोबत केदार सर आहेत। घटना अतिशय दुर्दैवी आहे, शेवटी माणूस म्हणून आपण पाहायला हवं। लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहे। केदार सर काय सांगाल, तुमची काय मागणी असेल? घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे। वाणीसाहेब, तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच वर्षापासून जुन्नर तालुक्यामध्ये बिबट प्रवण क्षेत्र आणि बिबट्याची काही समस्या आहे ती खूपच गंभीर आहे। एक 3 दिवसापूर्वी आपल्या पिंपळवंडीच्या भागामध्ये एका आपल्याच महिलेवरती एक हल्ला झाला आणि ती देवी कृपेने वाचली, कारण तिच्या मानेमध्ये नख घुसलेला आहे आणि ती सध्या सिरियसच आहे। अजूनही तिची परिस्थिती काही सुधारली नाही। त्यानंतर जाऊन पाहिलं असेल की 8 वर्षाचा जो पाहुणा आपल्या रुद्र फापाळे आपल्या तालुक्यामध्ये आला होता, रुद्र फापाळे, याचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याला कुठे 24 तास होत नाही तर लगेच या ठिकाणी पिंपरी पेंटामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। ह्या ज्या घटना घडत आहेत ह्या काही मानवनिर्मित घटना नाहीत, या जे काही नैसर्गिक घटना आहेत आणि याची जबाबदार कोण आहे तर ते फॉरेस्ट ऑफिसर आहे। कारण की जे काही वन्य प्राणी आहेत ते वन्य प्राण्यांचं जर पालकत्व कोणाकडे असेल तर हे फॉरेस्ट ऑफिस वन खात्याकडे पालकत्व आहे। जे काही आपले उपवन संरक्षक आहेत त्या उपवन संरक्षकांना ही माहीत आहे की जुन्नर तालुका हा बिबट्या प्रवण क्षेत्र आहे, तर त्यांनी जे काही कागदपत्रांचा व्यवहार येतात तो त्यांनी करायला हवा होता आणि ज्या काही घटना आहेत त्या घटना घडायच्या अगोदर जी काही पूर्तता आहे ती करायला पाहिजे होती। परंतु आपण पाहिलं असेल की जे काही अधिकारी आहेत ते सक्षम नाहीत। त्यांनी ह्या घटना आहेत त्या घटना घडू द्यात, तात्पुरता लोकांचा उद्रेक होतो, नंतर लोक शांत होतात। परंतु ही जी काही घटना घडलेली आहे ही काही अतिशय दुर्दैवी आहे। आता जी काही घटना घडली आहे घटनेचे जो काही प्राथमिक दर्शक आहेत ते सांगतील तुम्हाला की नक्की घटना काय। प्रश्न असा आहे, लोकांचा आक्रोश होतो, सर्वसामान्यांच्या कुटुंबातलं एखादी व्यक्ती जाते, वन विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ते आक्रोश करतात, तेवढ्यापुरती मलमपट्टी केली जाते, पुढे मार्ग निघत नाही। हा प्रामुख्याने विषय केंद्राच्या अखत्यारीत आहे। प्रश्न निकाली निघत नाही, फक्त चर्चा होते, प्रश्न सुटत नाही। काय झालेलं साहेब, जोपर्यंत हे जे काही तालुक्यातले आमदार आहेत, खासदार आहेत, जे काही अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांच्या घरातला माणूस जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत यावरती ते करणार नाही। आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांचं काय आहे, आमची सर्वसामान्य माणसं मिली पाहिजे। तुम्ही जर पाहिलं असेल का उन्हाळ्यामध्ये संपूर्ण जुन्नर आंबेगाव असेल, खेड असेल, मावळ असेल, या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी राखण्याची म्हणजे बाजरीची राखण्याची कामं असतात त्या ठिकाणी प्रामुख्याने आदिवासी समाज, त्यात प्रामुख्याने ठाकर समाज आहे। 90% मी 100% म्हणेल की आमचा समाज हे राखण करत असतो। ते त्यांचा आणि हा बिबट्यांचा हा संघर्ष होत राहतो। यावरती जर या सरकारला कायमस्वरूपी तोडगा निघत नसेल तर त्यांनी सांगावं की बिबट्याची जी काही आहे ती तुम्ही तुमच्या पद्धतीने करा। तर यावरती ज्या प्रकारे केरळमध्ये जी काही त्यांनी राज्य आपत्ती घोषित केली त्याप्रमाणे जुन्नर तालुक्यामध्ये आणि पुणे जिल्ह्याच्या ज्या उत्तर भाग आहे त्या भागामध्ये शासनाने बिबट्या प्रवण क्षेत्र आणि बिबट्या ही राज्य आपत्ती आहे, त्या राज्य आपत्तीचा दखल घेऊन ह्या बिबट्यांचं एकतर जे पकडले जातात त्यांना परत सोडलं नाही पाहिजे, जोपर्यंत जिवंत त्यांनी त्यांच्याकडे ठेवलं पाहिजे। आणि जे काही बिबटे आहेत त्या बिबट्यांचं जे नर बिबटे आहेत त्या बिबट्यांनी ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल, आता आम्ही साधं उदाहरण सांगतो, जुन्नर शहरामध्ये खूप पहिले कुत्रे दिसायचे, परंतु तिथल्या अधिकाऱ्यांनी ते कुत्रे पकडले आणि त्यांचं काय झालं त्यांचं फॅमिली प्लॅनिंग केलं। त्याचप्रमाणे जर आपण या तालुक्यातील जे काही बिबटे आहेत त्या बिबट्यांची जर नसबंदी केली, 1 मिनिट थांबवतो, तुम्ही आता एक डॉक्टर आहात, नसबंदी करणं हा उपाय प्रभावी ठरू शकतो का? 500 बिबटे आहेत, एक तर ते 500 बिबटे एकाच वेळी पकडता येणार नाही। समजा जरी नसबंदी केली तर त्या 500 बिबट्यांचं लाईफ प्रत्येकाचं 10 वर्ष लाईफ आहे, म्हणजे घटना घडणार आहेत। अजून वेगळा काही पर्याय सुचवता येईल का? यामध्ये जे काही एक्सपर्ट आहेत ते फॉरेस्ट ऑफिसचे एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडनं हे घेतलेलं तरी चांगलं। परंतु मी जो सर्वसामान्य माणसांचं जे काही आम्ही प्रतिनिधित्व करतो तर सर्वसामान्य माणसांची खूप जास्त आक्रोश आहे। ज्या ठिकाणी बिबट्या दिसेल तो बिबट्या मारून टाका, कारण की माणसांचा जीव महत्त्वाचा आहे, बिबट्यांचा जीव महत्त्वाचा बिलकुल नाही। बिबट्यापासून आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये काही फायदा नाही। आणि जर काही फायदा असेल तर वन फॉरेस्ट खात्याने सांगावं की या बिबट्यापासून माणसांसाठी खूप फायदा आहे आणि जगात पण दाखव कुठेतरी बिबट्यांचा माणसांसाठी झालेला फायदा। आज या ठिकाणी वन विभागाने जी ऑर्डर केलेली आहे की नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला, अशी तोंडी अधिकाऱ्यांनी ऑर्डर दिलेली आहे, कसं पाहता? नाही, आमचं तर हे त्यांनी म्हटलं की नरभक्षक समजलं कसे यांनी हल्ला केला म्हणून। आमचं जे म्हणणं असं की जो बिबट्या दिसेल त्याला तुम्ही या पंचक्रोशीमध्ये जो बिबट्या दिसेल त्याला तुम्ही शूट करा।
त्याशिवाय होणार नाही असं ते त्यांचं म्हणणं आहे की आम्ही स्वॅब नेलाय. अरे पण तुम्ही स्वॅब नेलाय त्या पेशंट तुम्ही जो काही आपला जो बिबट आहे त्या बिबटला तुम्ही पकडणार, ट्रँक्युलाइज करणार, पकडणार, त्यानंतर स्वॅब पडणार, नंतर मारणार का, तर असं होणार नाही. ते काय करणार, त्याला ट्रँक्युलाइज करणार आणि त्याला तिकडे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला ते जो बिबट्याने हल्ला केलाय त्याला ते सांभाळणार, पण बाकीचे बिबटे ते परत सोडणार. आमचं म्हणणं काय आहे की जो बिबट्या दिसेल त्याला मारून टाका, कारण बिबट्याचा काही फायदा नाही. आणि यानंतर जर अशी जीव जात राहिले तर आम्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या ऑफिसमधनं बाहेर पडू देणार नाही. आणि आमची एक मागणी अशी आहे की जे काही आता जुन्नर तालुक्यामध्ये फॉरेस्ट ऑफिसरचे अधिकारी आहेत, जुन्नर वन परिक्षेत्रामध्ये जे काही फॉरेस्ट ऑफिसर आहेत, त्यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी आणि नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. कारण की तुम्ही पाहिलं असेल गेल्या 3-4 वर्षामध्ये हे हल्ले खूप घडत आहेत आणि त्याचं प्रभावी अंमलबजावणी कोणत्याही वन अधिकाऱ्यांनी केलेली नाही. आपण पाहतोय घटना अतिशय गंभीर आहे. शासन संबंधित विभाग योग्य ती दखल घेत नाही. कुठेतरी उद्रेक झाल्यावर मात्र तात्पुरती मलमपट्टी केली जाते. तुम्ही घटनास्थळी होता, काय पाहिलं, नेमकं काय घडलं? मी आलो तेव्हा ना आईला आतमध्ये वडीत नेलं, ते 2 बिबटे होते. त्याच्यानंतर मी घाबरलो, शेटच्या घरात पळत गेलो, त्यांना बोलावून आणलं, तोपर्यंत आतमध्ये नेलं आईला. मग तेवढे आलो, तिथे गेलो, त्याच्यावर परत बाहेर आलो, परत वडीत नेलं, परत मग बाहेर आणलं तिला, मग इथं ठेवलं. मग त्याच्यानंतर नाही काय झालं. आणि पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस आईला बाहेर आणलं त्यावेळेसची परिस्थिती काय होती? त्यावेळेस आई ज्या वेळेस बघितलं त्यावेळेस जायल होते. आईचं फार काहीच हालत सुद्धा नव्हतं, काहीच नव्हतं. आता तुम्ही लोकांच्या शेतावर बाजरी राखण्याचं काम करता, सगळीकडेच तुमची लोक अशी कामं करतात. तुमची आता मागणी या संदर्भात काय असणार आहे? घटना अतिशय दुर्दैवी आहे, तुमची आई आमच्या बहिणीसारखी आहे, काय मागणी असेल भविष्यकाळासाठी? काय याच्यावर उपाय काढावा सरकारने, काहीतरी इथून पुढे अशी घटना होऊ नये म्हणून याच्या उपाय काढावा. आपण पाहतोय घटना अतिशय तीव्र आहेत. वन विभाग तात्पुरती मलमपट्टी करून यावर मार्ग निघणार नाही. प्रामुख्याने वन विभागापेक्षा केंद्र सरकारने याच्यावर प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं आहे. केंद्र सरकारचं गेंड्याचं कातड आहे का अशी म्हणण्याची पाळी आलेली आहे. आज या बाळाची आई गेलेली आहे, उद्या तुमच्यावर आमच्यावर कोणावरही घटना घडू शकते. जर तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घेणार असाल आणि एखादा घटना घडल्यावर तात्पुरती मलमपट्टी करणार असाल तर उपयोग नाही. भविष्यकाळामध्ये हा उद्रेक याच्यापेक्षा जास्त वाढू शकतो आणि जर ही जनता रस्त्यावर उतरली तर पुढे काय होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अधिकाऱ्यांनो, प्रशासनाने वेळीच जागे व्हा आणि हा उद्रेक थांबवा आणि अशा प्रकारच्या घटना होणार नाही यासाठी गांभीर्याने घ्या. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपरी पेंढा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.